भाई चालले पुढं पुढं. हो भाई चालू आहे तिथे हळदीचा कार्यक्रम, उठणं लावायचा कार्यक्रम. याला मी घेतले जेवण बनवायला इथं याच्यासाठी. मी खाऊ जेवतो ना तू आता. हा ब्लॉग ब्लॉग. आता आम्ही आलो दहिसरला रोहनच्या हल्दीला आणि दीक्षू ऑलरेडी आली होती इथं. हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त असणार. तर आज भरपूर दिवसानंतर मी ब्लॉग शूट करते आणि आम्ही चाललो आहे हल्दीला. तर माझी आता तयारी पण झाली नाही, यांचा तिथं खटपट चालू आहे, त्यांची तयारी चालू आहे तिथे. काय पाडला आता ते पण रेडी होतात आणि मी अशी मस्त रेडी झाले. मला मेकअप ट्युटोरियल द्यायचा होता, म्हणजे मेकअप मी कशी केली स्वतःची, कारण की खूप घाईत पण मी मेकअप केले अशी मस्त. बघा कशी वाटली मेकअप मला कमेंटमध्ये सांगा. मी नेक्स्ट टाइम नक्की व्हिडिओ बनवीन. एकीकडे यांचं पण सगळं मला द्यायला लागतं, म्हणून मी पहिला रेडी होऊन घेते. नाही रे. आणि इथे यावी आणल्यात नवीन कपडे आणलेत हल्दीला जायला. दाखव दाखव. इकडे बघा गाईस, ब्लॅक कलरचे तर कपडे एवढे आहेत ना त्यांच्याकडं. आहेत. आता कशाला घेतला हा शर्ट? घेतला असे प्रिंटवाले 2 शर्ट त्यांचे तसेच आहेत, दिले ते. नवीनच आहे असा ब्लॅकवाला, नाही व्हाईटवाला आहे. आम्ही चाललो दहिसरला हल्दीला. रोहनची हळद आहे, तर किती शूट होतं ते बघू आपण. आणि बहुतेक तिकडे पण चाललं पाल्याला. हा, आणि पहिला आम्ही पाल्याला जाणार आहोत, त्याच्यानंतर दहिसरला जायचं आहे. पाल्याला आशू दीदीचे दिराचा हळद आहे ना. चला आता हे पण मस्त रेडी झालं तिथे, बघू शकता. आणि आमच्या सोबत येणार आहेत भाऊ. आणि दीक्षू ऑलरेडी पोहोचलेली आहे दहिसरला, ती दुपारीच गेलेली. तर आता भाऊ येतात आमच्या सोबत पाल्याला आणि मग जाऊ आता आम्ही. पहिला पाल्याला जाऊ, त्याच्यानंतर दहिसरला. तर कंटिन्यू राहा, पूर्ण ब्लॉग बघा. आपण कुठे चाललोय? हल्दीला चाललोय. याला पण सांगितलेला, तर यो चालले पूजेला ना बाबू. पहिला पाल्याला मग दहिसरला. तर हा येतं आमच्या सोबत. चलो. आज आम्हाला काही फोटो काढायला नाही भेटणार, कारण की आमची लय घाई झाले जायसाठी. चलो. भाऊ पण आला आता. फोन करतो या मग नंतर. इथं घेतले आम्ही पेट्रोल फुल करायला, कारण की पेट्रोलचा भाव आली दिवसेंदिवस वाढतच चालले ना. हो काही ना रिएक्शन असं काही. सीट बेल्ट पप्पाचा आहे तो पुढं. पप्पानी सीट बेल्ट ना लावला, लावतील आता पप्पा. आता खोलले पप्पानी सीट बेल्ट, लावतील परत. ट्रॅफिक बघा किती आहे, उसाटण्या नाक्यापर्यंत ट्रॅफिक आहे इथं पूर्ण ना खाऊ. आता आम्ही इथून एक रस्ता चालले, तिथून जाणार आहोत आम्ही. आता इकडं आलं का असंच ट्रॅफिक मध्ये अटकतच आम्ही. भाऊ उतरल्या नाही तर आता. पोचलो आता आम्ही पहिला इथे हल्दीला. भाई चालले पुढं पुढं. हो भाई. पोचलो आता आम्ही इथे आणि आता चालू आहे तिथे हळदीचा कार्यक्रम, उठणं लावायचा कार्यक्रम. आणि आता
मंडळी, ज्या कार्यक्रमासाठी आपण त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत, अर्थातच सारंगदादाची हळद, या हळदीला आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी यजमानस्थानी भोईर कुटुंबाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो. स्वागतम सुस्वागतम. आई पण आली आता इथं दैसरची. याला बिनी घेतले जेवण भरवायला इथं याच्यासाठी. ना खाऊ जेवतो ना तू आता मस्त. आता इथे बघा कोलबी आहे, दालमुंडी, मटन, भात, भाकर. आता याला जेवण भरवता आणि मग आम्ही पण जेवू. सारंग भाईची हालत आहे आज. आणि आज हिचा ब्लॉग मी शूट करतो. प्लीज लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा यूट्यूबला टाकलं तर. थँक्यू. ब्लॉग ब्लॉग मग आता आम्ही तिथून निघलो आणि आता चालले आम्ही दैसरला. हा तर जेवला, मी नाही जेवलो. मी असा प्लेट घेतलेला हातात. चांगलंच चल तर चाललो आम्ही रायगडला दैसरला चाललो आता. तिथं जेवू. आणि आता वाजलेत 10. मामाला विचार कोण आवाज करतं. कसा आवाज करतो. हा मोठू पटू. आता आलो आपण दैसरला. दैसरला आता आलो आपण. माऊ वाट बघतो आपली. आता आम्ही आलो दैसरला रोहनच्या हल्दीला. आणि दीक्षू ऑलरेडी आली होती इथंच. आता आम्ही पण आलो. 10:30 वाजले. आता पहिला मी डायरेक्ट जेवायला जाणार आहे. आता भारी दिसतं. फ्लॅट चालू होतं ना. चल
चला आता आम्ही आलो टायगरला. आता रिक्षू आणि भाऊ पण आता उतरतील इथे आणि आम्ही जाऊ लगेच घरी. हो एकदम मस्त. ब्लॉग बघता का ना आपला आता? बघतो ताई बरं आहेत ना? हो हो